आतापर्यंत ज्या काही गोष्टी मी करत गेलो ना, त्याला एक वेगळा नैसर्गिक आशीर्वाद मिळत गेले. म्हणजे तुम्ही म्हणतात ना, तानसेन गायचे त्यावेळेला दिवे लागायचे किंवा पाऊस पडायचं. त्याचं कारण असं आहे की खूप बाहेर पाऊस पडत होता. आई माझी बोलायला लागली, अरे एवढा पाऊस आहे, आपण कसं जाणार परत. तर मग मी माझ्या आईला असंच म्हटलं, मी थांबू का पाऊस. आवारात ना एक तुळशीचं वृंदावन होतं, त्याच्या बाजूला जाऊन पावसात उभा राहिलो. विदिन एक 5-7 मिनिटात तो पाऊस बंद झाला. तेव्हा मला जाणीव झाली की हे सगळं जे येतं हे दत्त संप्रदायात. माझं जर समजा भांडं एवढं आहे आणि मी जो गुरुकडे जातोय त्याचं भांडं एवढं आहे, तर माझी भूक मिटणार आहे का. सगळं स्वतःचं असलेलं त्या शिष्यावर जो उधळून देतो तो खरा गुरु असतो. अनुग्रह म्हणजे काय की तो गुरु त्या शिष्याची जबाबदारी घेतो. आज अनुग्रह गल्लीबोळात दिला जातो. एखादी गोष्ट आपल्याला होताना दिसतीये, पण ती होत असताना अनेक अडथळे येत आहेत आणि निसर्ग सांगतोय की ते आता होणार नाहीये. तुम्ही दुःखी होऊन डिप्रेस होऊन बसलात ना, तर आलेल्या इतर संधी सुद्धा तुमच्या जाणार. त्या काळी एक विशिष्ट मोजपट्टी होती की ह्याला गणितात एवढे मार्क मिळाले, सायन्समध्ये एवढे मिळाले म्हणजे हा जगायला लायक आहे. नारायण नागबळीपासून सगळ्या गोष्टी केल्या. मला गणित यावं म्हणून. नमस्कार, मी डॉक्टर भरत बलवली. मी बातो बातो में हा कांचन अधिकारींनी घेतलेल्या पॉडकास्टमध्ये माझे विचार आणि गाण्याचे सिद्धांत या विषयावरती बोललेलो आहे. आपण जरूर ऐका आणि आपली प्रतिक्रिया कळवा आणि त्यांच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, मी कांचन अधिकारी बातो बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, आपण सर्वजण गाण्याच्या कार्यक्रमांना निश्चितच जात असाल. त्याच्यामध्ये काही पॉप गाणी असतात, काही रेट्रो असतात, काही लाईट म्युझिक असतं, काही सेमी क्लासिकल असतं आणि जे 100 नंबरी सोनं असतं ना, ते म्हणजे शास्त्रीय संगीत. कारण की माझ्या मताने सर्व संगीताचा पाया हा शास्त्रीय संगीतात आहे. आणि आज आपले पाहुणे जे आहेत ना, ते असेच 100 नंबरी सोनं आहेत. चला तर मग स्वागत करूया स्वराधीश भरत बलवली यांचं. नमस्कार. नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत. भरतजी यांनी आता नुकतंच एक त्यांचं भरत वाक्य नावाचं हे पुस्तक आणलेलं आहे आणि हे जे पुस्तक आहे हे भारताचे पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते याचं अनावरण झालेलं आहे. आणि या पुस्तकामध्ये खूप काही अशा गोष्टी आहेत की ज्या मला असं वाटतं खास करून ज्यांना संगीत शिकायचं असेल त्यांनी हे पुस्तक नक्कीच आपल्या संग्रही ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळेच आज मला इंटरव्ह्यू करताना खूप काही गोष्टी त्यांच्याशी बोलायला मिळणार आहेत, कारण की त्याचा ह्याच्यात उल्लेख आहे. मंडळी, चला तर मग आजच्या आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूया. नमस्कार. बरं, आता मी म्हटलं त्याप्रमाणे की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इतक्या उच्च लेवलच्या माणसाने तुमच्या पुस्तकाचं अनावरण करावं, तर हा योग कसा काय जुळून आला. नंतर आपण बालपणाकडे जाणारच आहोत, पण हा योग मला पहिल्यांदा विचारावासा वाटतं. विषय असा आहे की मोदीजी यांनी माझा सावरकरांचा जो अल्बम होता तो 2014 साली त्यांनी अनावरण केलं होतं. आणि दुसरा असा विषय होता की त्यांनी त्याचं अनावरण केल्यानंतर त्यावेळेला तशी माझी ओळख होतीच, पण ह्या पुस्तकाचं अनावरण त्यांनी करावं अशी माझी इच्छा होती. त्यावेळेला सकाळचे जे सर्व आहेत अभिजित पवार, त्यांनी हा पुढाकार घेऊन तेव्हा त्यांना सकाळतर्फे त्यांनी पत्र लिहून सगळं करून करस्पॉन्डन्स केलं आणि त्यांनी वेळ दिली. आणि त्यांनी वेळ देऊन मग आम्ही दिल्लीला गेलो आणि दिल्लीला त्यांच्या निवासस्थानी त्याचं उद्घाटन झालं. अरे वा, मस्तच अगदी. आणि त्याला जोडून एक सुंदरसा किस्सा तुमच्या पुस्तकात आहे. तो म्हणजे तुम्ही जेव्हा पॅरिसला होतात तेव्हा तुमच्या मोबाईल मधला तो फोटो बघून त्या टॅक्सीवाल्याने जे काय त्यावेळेला नाही काय होतं, मी तुम्हाला एक सांगतो की मला असं वाटतं की मोदीजींनी भारताचं पंतप्रधान होणं हे आवश्यक होतं असं मला वाटतं. त्या काळात 2014 साल हे परिवर्तनाचा काळ होता असं मला वाटतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे जी मला मनाला भावली
मी राजकारण या विषयात जास्त तसा पडत नाही, सक्रिय राजकारणात मला तेवढा रस नाही. आपण कलाकार मंडळी हां. पण काय असतं माहितीये की तुमच्या कलेमध्ये समाज निर्मितीची क्षमता असायला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळे काय झालं की ज्यावेळेला मी सावरकरांचा अल्बम केला किंवा जे काही मी करतोय ते सगळं करत असताना मी काय करतोय तर आपली भारतीय संस्कृती, भारतीय आध्यात्मिक पाया असेल किंवा आपला इतिहास हे जगासमोर एका विशिष्ट पद्धतीने मांडतोय. ते मांडण्याचे कारण असं आहे की आपण जर ह्या सर्व गोष्टी विसरायला लागलो तर आपण भटकू, अशी मला एक काय म्हणतात त्याला शाश्वती आहे. की सावरकरांनी सुद्धा म्हटलंय की जो माणूस आपला जॉग्रफी विसरतो त्याला, जो हिस्ट्री विसरतो त्याला आपली जॉग्रफी पण विसरावी लागते. सो असं सगळं आहे. सो ते सगळं व्यवस्थित पद्धतीने डॉक्युमेंट करून जगासाठी ठेवलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. इतिहास असेल किंवा कल्चरल गोष्टी असतील काही, जेणेकरून पुढच्या पिढीला त्या गोष्टीचा एक रेफरन्स राहायला पाहिजे. आणि आपण लोक ना डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत फार मागे आहोत असं मला वाटतं. म्हणून त्याची आवश्यकता आहे. सो आपण आपली संस्कृती किंवा आपला इतिहास ह्या गोष्टीचा जाज्वल्य अभिमान बाळगावा, हे मोदीजींनी शिकवलं असं मला वाटतं. म्हणजे आज तुम्ही काय करताय, आज तुमच्या आईवडिलांनी दिलेले संस्कार आहेत. आज आपण हिंदू आहोत आणि हिंदू म्हणजे मी जात या विषयाने म्हणत नाहीये, जीवन पद्धती या विषयाने म्हणतोय की सकाळी उठल्यानंतर आपण एक विशिष्ट मनाने देवाला नमस्कार करतो की आपण हा दुसरा चांगला दिवस बघू शकतोय वगैरे. ह्या सर्व ज्या काही थिअरीज आहेत ह्या सगळ्या गोष्टी, कराग्रे वसते लक्ष्मी म्हणतो वगैरे, हे सगळं का आपण करतो? लहानपणी जे शिकवलेल्या गोष्टी आहेत, कारण आपण हिंदू आहोत. हिंदू संस्कृतीमध्ये पाण्याला सुद्धा देव म्हटलंय, दिव्याला सुद्धा देव म्हटलंय, सगळ्या गोष्टींना देवत्व दिलंय. देवत्व का दिलंय? कारण त्याचं महत्व तुम्हाला समजलं नाही. एखाद्या गोष्टीचं जर महत्व नाही समजलं तर त्या एक्सप्लॉयटेशन सुरू होतं तिथे. सो ते एक्सप्लॉयटेशन न होणं हा एक प्रिन्सिपल आहे हिंदू धर्माचा. सो असे जे आपले प्रिन्सिपल्स आहेत किंवा संस्कार आहेत, त्या संस्कारांची आपल्याला लाज वाटता कामा नाहीये. कारण आपल्या वेस्टर्न कल्चरवरती, म्हणजे आपल्या कल्चरवरती वेस्टर्न गोष्टींचा प्रभाव जो पडतोय ना, त्याचा दुष्परिणाम हा आहे की आपल्याला आपल्या संस्कृतीची लाज वाटायला लागली. आणि तेच तिकडचे लोक आपल्या संस्कृतीचे गोडवे गात असतात. तो त्यांचा प्रश्न आहे. मी त्याच्यावरती काही भाष्य नाही करणार. पण आपण काय करतोय हे फार मोठी गोष्ट आहे. सो म्हणून मला ह्या गोष्टीचा एक अभिमान आहे की आपले पंतप्रधान हे ह्या सर्व गोष्टी, म्हणजे संस्कृती असेल, आपली जीवन पद्धती असेल, वसुदैव कुटुंबकम असेल, या सर्व गोष्टींचा एक अभिमान जगामध्ये प्रस्थापित करण्याचं काम त्या माणसाने केलं असं मला वाटतं. आणि जे फार महत्वाचं आहे. आणि म्हणूनच माझ्या पुस्तकाच्या विमोचनाच्या वेळेला मी त्यांना अक्कलकोट स्वामींची मूर्ती पण दिली होती. हा. आणि अशा सर्व गोष्टी, आता दत्त संप्रदायातल्या ज्या गोष्टी आहेत, तर आता माझ्या पुस्तकावरती त्यांनी श्री गुरुदेव दत्त असं लिहून सही करून मला दिलं. सो या सर्व गोष्टी अशा झाल्यामुळे काय होतं की मला वाटतं की मोदीजींनी सगळ्यात मोठं जे काम केलंय, देश चालवणं, देशाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणं वगैरे सगळं ठीक आहे. पण माझ्या मते जे महत्वाचं काम केलंय ते म्हणजे की संस्कृती जी आहे आपल्या देशाची ती टिकवून ठेवून ती कशी आहे ही जगाला दाखवून देऊन त्याचा अभिमान हा जागतिक पातळीवर प्रस्थापित करण्याचं काम मोदीजींनी केलंय. आणि हे फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणून माझी अशी इच्छा असते की तशा व्यक्तींच्या, म्हणजे तशा कर्तृत्ववान व्यक्तीच्या हातून ज्या वेळेला एखादं गोष्टीचं विमोचन होतं ना, तर ते खूप पुढे. आज मला इथे त्यांनी लिहिलेला एक छोटासा कोट मी तुमच्या पुस्तकातून वाचून दाखवणार आहे. हे पहिल्यांदाच घडते असं माझ्या काय म्हणायचं ते पॉडकास्टमध्ये, परंतु मला तो फार आवडलेला आहे. कारण की तो त्यांनी नरेंद्र मोदीजींनी स्वतःनी असं म्हटलेलं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता, तो प्रश्न आपल्याला पुढच्या भागात आपण येणारच आहे आपल्याकडे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता आणि डॉक्टर भरतजींचं संगीत हा एक दुर्मिळ, अनोखा आणि पवित्र योग आहे. त्यांनी भारतीय संगीताची तपश्चर्या केली आणि त्या संगीताचा उपयोग
स्वतःच्या भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी न करता राष्ट्रोद्धाराच्या कार्यासाठी केला. यात त्यांच्यावर असलेल्या पूर्वजन्मीच्या संस्काराचा मोठा वाटा आहे. सो त्यामुळे हे अशा तऱ्हेचे हे जे आहेत, अर्थात ह्यातली एक जी ओळ आहे ह्याच्यामध्ये तुमच्यावरती झालेले पूर्वजन्मीचे संस्कार याचा खूप मोठा वाटा आहे. तुमचं जेव्हा मी पुस्तक वाचलं तेव्हा त्याच्यामध्ये एक वाक्य असं आलेलं आहे की हा आत्मा जो आहे, कारण का आपण नेहमीच म्हणतो शरीर हे नश्वर आहे, आणि हा जो आत्मा आहे तुमच्यामधला हा कुठल्या तरी एका साधूचा, पूर्वीच्या जन्मातल्या एका साधूचा आत्मा आहे. त्याच्याविषयी नाही, मला ते- तुम्ही थोडं सांगा. ते कसं झालं होतं तुम्हाला सांगतो. माझं जे बालपण आहे ते फार वेगळ्या पद्धतीचं गेलेलं आहे. हो. फार वेगळं गेलं. म्हणजे जे मला तुमच्या जन्मापासून आपण सुरुवात हो, करूया, जन्मापासूनच कारण ते तो करूया. पण एक गमतीदार किस्सा आहे खरं तर. माझे आजोबा आहेत ना, ते भविष्य बघायचे. अच्छा. म्हणजे आणि पत्रिका आणि हा. ते फार म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये, माझ्या आईच्या वडिलांचे सख्खे भाऊ, अच्छा. ते बॅचलर होते. ओके. तर त्यावेळेला त्यांनी हे भाकीत केलं होतं अच्छा. की माझ्या आईला, म्हणजे माझ्या बायोलॉजिकल आईला जे चौथं मूल होईल वगैरे ते इथे राहणार नाही वगैरे. आणि त्याच्यानंतर त्यांनी असंही सांगितलं होतं की मी एवढं हे नाहीये की मी त्याचं तोंड बघू शकेन. हो. हा, म्हणून ते माझ्या जन्माच्या आधीच वारले होते. हो. आणि तुम्ही जे म्हटलं ना की काय ते साधूचा आत्मा वगैरे, हो. ते आमच्या देवळात म्हणजे शांतादुर्गेचा जो, आमचं शांतादुर्गेला जे कौल लावतात अच्छा. गोव्याला. गोव्याला, तिकडे एक भटजी होते. त्यांनी ते माझ्या आईला आणि आमच्या त्या तिकडच्या कुटुंबाला सांगितलं होतं की हे असं असं आहे म्हणून. आणि त्याच्यात सुद्धा कसं झालं होतं की मला भाऊबीज म्हणून माझ्या आईला, जिच्या बरोबर मी राहतोय, म्हणजे माझं जो जन्म झाला तो कल्याणपूर कुटुंबात झाला. अच्छा. हा, आणि मला दिलं गेलं ते बलवल्लींना. बलवल्ली म्हणजे कोण, तर माझ्या बायोलॉजिकल बाबांची सख्खी बहीण. हो. तिला म्हणजे माझ्या भाऊबीज आत्या- म्हणून हा, तुम्हाला मला दिलं एक होतं. अनोखी भाऊबीज. अनोखी असं. भाऊबीज असं दिलं गेलं होतं. हा. आणि तेव्हा हे तुम्ही स- 1.5 वर्षाचे. नाही, हा. मी किती एक 2 महिन्याचा वगैरे असेल, 2-3 बाळ आहे महिन्याचा, एकदम. एकदम छोटं. त्या पुस्तकामध्ये फोटो पण आहे. हो. तुमचा जन्म खरं तर कर्नाटकातल्या होनावर मला, बरोबर? हो, बरोबर. आणि होन्नावरचा जन्म माझा, आणि मुळातच माझ्या घरामध्ये थोडं आध्यात्मिक वातावरण त्यावेळेला होतं. ते होतं म्हणजे आमच्या घरात शांतादुर्गेची प्राणप्रतिष्ठा होती, खूप आधी केलेली. आणि माझे पणजोबा ते शिवराम स्वामी होते. शिवराम स्वामी म्हणजे ते दत्त संप्रदायातलेच होते, नाथपंथी होते. आणि त्यांची समाधी ही बंकीकोडला म्हणून एक ठिकाण आहे, तिकडे आहे. सो असंही आहे. परत कलावती आई पण आमच्या नात्यातली, ती पण कल्याणपूर, ती त्या घरात राहिलेली आहे आमच्या होन्नावरच्या. आणि नंतर भटकळला ज्या वेळेला त्या गेल्या कलावती आई, तेव्हा शिवराम स्वामींनी त्यांना सुचवलं होतं की सिद्धारूढ स्वामी हे गुरु आहेत तुझे, तू तिकडे गेलं पाहिजे वगैरे. असा सगळा इतिहास आहे थोडा. तर सांगायचं हे काय की आध्यात्मिक गोष्टी आमच्या घरात आधीपासून होत्या माझ्या ह्याला. सो त्यावेळेला मग असं झालं की थोडंसं बालपण माझं निराळ्या पद्धतीने गेलं. कारण माझ्याबरोबर ज्या काही प्रक्रिया व्हायच्या, गोष्टी व्हायच्या आध्यात्मिक, ते मला वाटायचं की नॉर्मल आहे, ते सगळ्यांबरोबर होत आहे, म्हणजे ती एक नॉर्मल प्रक्रिया आहे असं वाटायचं. पण नंतर मला ते जाणवायला लागलं की जे आपल्याला होतंय, जे दिसतंय, ते आपल्यालाच होतंय, ते इतरांबरोबर होत नाहीये. हे मला एक 4थी-5वीत असताना, 4थीत वगैरे असताना जाणवायला लागलं. पुस्तकामध्ये एक तसा किस्सा आहे पावसाचा. हो, तो पण आहे. आणि दुसरं काय आहे, म्हणजे मला असं वाटतं की तुमचं नैसर्गिक अनुसंधान जे असतं ना, ते असल्याशिवाय काही होत नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखादी गोष्ट मी जर केली तर ती करत असताना नैसर्गिक अनुसंधान त्याचं नसेल तर ती जास्त पुढे जात नाही. इट शुड बी ब्लेस्ड नॅचरली. आणि देवदयेने काय झालंय की लहानपणापासून का होईना आतापर्यंत ज्या काही गोष्टी मी करत गेलो ना,
त्याला एक वेगळ्या नैसर्गिक आशीर्वाद मिळत गेले. ते कुठल्या व्यक्तीचे किंवा कुठल्या देवाचे असं नाहीये, पण ते मिळत गेले. ते आशीर्वाद होते हे मला समजतंय. आणि ते मिळता 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 ते काय होतं हे ज्या वेळेला समजलं मला, तेव्हा मला जाणीव झाली की हे सगळं जे येतं हे दत्त संप्रदायातलं आहे. आणि असं झाल्यामुळे मग हळूहळू हळूहळू गोष्टी बदलत गेल्या, समजत गेल्या. आणि बालपण निराळ्या पद्धतीने गेलं म्हणजे काय, की जे मानसिक, शारीरिक, इमोशनल सर्व गोष्टींचे जे काही बदल होत होते, ते बदल जे होते ना, ते एका नॉर्मल मुलाच्या मोजपट्टीत बसणारे नव्हते. त्याच्यामुळे काय व्हायचं, की लहानपणापासनं लोकांना वाटायचं की हा उद्धट आहे, ह्याच्या आईवडिलांनी वळण लावलं नाहीये. म्हणजे काय किस्सा तुम्ही सांगाल उद्धटपणाचा? नाही, मला जे काय मनाला वाटायचं ते मी बोलून टाकायचो. अच्छा. मला So, राग जे- आला मला अच्छा. राग आला हा. तर मी राग व्यक्त करायचो. ओके. त्याच्यानंतर मला एखादी गोष्ट मनापासून वाटली, समजा एखादी गोष्ट मला वाटली की हे असं असं होणार आहे आणि मी माझ्या आईला सांगायला पाहिजे हे, ओके. म्हणून मी सांगितलं हा. आणि ती गोष्ट घडली. हा. असं खूपदा झालेलं आहे. हा. माझ्या आईला मी लहानपणापासून मला तो एक तुमचा पावसाचा किस्सा सांगा, त्यामुळे मग पुढे आपण जाऊया. कारण की मला तुमच्या बोलण्यातनं कुठेतरी असं जाणवतंय की तुमचं नेचरशी कुठेतरी खूप वेगळं कनेक्ट आहे, की ज्याच्यामुळे यू कॅन फोरसी द थिंग्स इन ऍडव्हान्स. मी तुम्हाला एक गोष्ट द्रष्टा हा सांगतो. पण एक शब्द आहे आपल्याकडे. नाही, द्रष्टा आहे शब्द मान्य आहे, पण एक सांगायचं तुम्हाला गोष्ट कशी आहे, ही अतिशयोक्ती नाही आहे. म्हणजे जे लोक होते आणि ज्यांनी बघितलं त्यांना ते समजेल मी काय बोलतोय ते. काय झालं होतं, मल्लापूर म्हणून एक गाव होता आणि त्या मल्लापूर नावाच्या गावामध्ये आमचे चित्रापूर सारस्वतांचे जे गुरु होते त्यांची तिथे समाधी आहे. अच्छा. आणि तिथे पेजेचा नैवेद्य वगैरे दिला जातो असं ते आहे. आणि तिकडे काय झालं होतं, तिकडे माझं गाणं होतं आणि गाणं असताना गायला आम्ही गेलो तिथे आणि गाणं संपल्यानंतर 3 तास गायलो मी तिथे. आणि मी लहान होतो तेव्हा खूप, 2.5-3 तास आणि त्यावेळेला गाणं म्हणजे काय, भजनं, अभंग असंच काहीतरी गायचो. तर ते गाणं संपल्यानंतर आम्हाला निघायचं होतं. तर निघायचं होतं असताना तो विषय असा झाला की खूप बाहेर पाऊस पडत होता. आणि पाऊस पडत असताना मला काय त्यावेळेला, आणि मी खूप लहान होतो तेव्हा, 3री-4थीत होतो मी, त्यावेळेला मला असं वाटलं की एवढं, आई माझी बोलायला लागली, अरे एवढा पाऊस आहे, आपण कसं जाणार परत, इथेच राहावं लागेल का काय वगैरे. तर मग मी माझ्या आईला असंच म्हटलं की त्यावेळेला की आईला की मी थांबू का पाऊस, असं मी आईला विचारलं. तर माझी आई म्हणाली हो हो जा जा, थांबव, असं करून ती बोलली. ते झाल्यानंतर मी त्याच आवारात एक तुळशीचं वृंदावन होतं, त्याच्या बाजूला जाऊन पावसात उभा राहिलो आणि भिजत भिजत उभा राहिलो. नंतर मला थंडी वाजायला लागली, मला त्रास व्हायला लागला, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि विदिन एक 5-7 मिनिटात तो पाऊस बंद झाला. आणि मी नंतर माझ्या आईला सांगितलं की आपण घरी जाईपर्यंत बघ पडणार नाही, आपण घरी पोचल्यावर पडेल. आणि तसंच झालं की आम्ही घरी पोचलो. त्याच्यानंतर मला ताप आला, ती निराळी गोष्ट आहे, मला सर्दी खोकला झाला, ताप आला, ते निराळ आहे. पण घरी पोचलो आणि घरी पोचल्यानंतर तसा जो पाऊस पडत होता तो परत घरी पोचल्या सुरू झाला. आता हे इव्हन तुमच्या मित्राच्या बाबतीतली पण एक नाही, गोष्ट आहे बऱ्याच तशी. गोष्टी आहेत. सांगायचं कारण काय आहे की आता हे जे मी बोलतो आहे हे मला त्यावेळेला जाणवलं की आपल्याला जर त्रास झाला तर निसर्गालाही त्याचा एक प्रभाव पडू शकतो, असं मला त्यावेळेला लहानपणी जाणीव झाली होती. हा, म्हणजे व्हॉट आय फेस हे समजतंय कुठेतरी, ही जाणीव मला तेव्हा झाली होती लहान असताना. आता ही जाणीव व्हायला खरं काही कारण नाहीये, पण हे मला समजत होतं असं, आणि त्यावेळेला लहानपणी. सो असं झाल्यानंतर तेव्हा तिकडचे भटजी पण एकदम असे आवाक झाले होते की असं कसं झालं, हा बोलला. आणि मग माझ्या आईने म्हटलं की ते म्हणतात ना, कावळा बसला फांदी तुटली, तसं फांदी तुटलं. हा, तसं ते झालं असणार आहे. तुम्ही काय एवढा विचार करू नका असं म्हणले. आम्ही गाडीत बसलो आणि आलो.
मुळात काय आहे की मी कुठली गोष्ट इथे क्लेम करायला बसलेलो नाहीये. एक रिलेशन जे निसर्गाशी जोडलं जातं ना, ते फार गरजेचं असतं असं मला वाटतं. की एखादी गोष्ट शाश्वत राहण्यासाठी आपण गेल्यानंतर सुद्धा ती गोष्ट शाश्वत राहायची असेल. आता तुम्ही म्हणतात ना की कृष्ण कधी गेले, म्हणजे ते बाण लागला पायाला आणि गेले, तरी त्यांनी सांगितलेली भगवद्गीता अजूनपर्यंत आहे ना. ते का आहे? कारण त्याला एक नैसर्गिक अधिष्ठान आहे. कुठलीही गोष्ट जी अमरत्वाला पोचली पाहिजे ना, त्याला एक निसर्गाचा आशीर्वाद लागतो असं मला वाटतं. तुम्हाला इथे विचारावं असं वाटतं की तुमच्या घरामध्ये मी आलेले होते तेव्हा स्वामी समर्थांचा एवढा मोठा हॉलमध्ये तुमचा फोटो आहे. देऊळच आहे, तुमच्याकडे- आमचं घर म्हणजे देऊळ. हो, लिटरली. आणि इतकं सुंदर तिथे आल्यानंतर जे काय म्हणतात ना व्हायब्रेशन्स, दे वर सो गुड. आणि इतक्या सुंदर तऱ्हेने पूजा होत होती. त्या दिवशी जरा वेळ कमी होता माझ्याकडे, बट आय कुड फील दोज व्हायब्रेशन्स, की जे म्हणतात की आपण देवळात गेल्यानंतर आपल्या घरामध्ये आणि देवळामध्ये फरक काय आहे, कारण तिथली व्हायब्रेशन्स जी आहेत ती. सो अशा तऱ्हेने तुमच्या घरामध्ये म्हणजे दत्तगुरूंचा वास आहे, स्वामी समर्थांचा वास आहे, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे नवनाथांच्या याच्यातलं म्हणजे परंपरेतले तुम्ही आलात. तर तुम्हाला ह्या सगळ्याचा म्हणजे एक अध्यात्म हे तुमच्या घरामध्ये तुम्हाला बाळकडू सारखंच म्हणजे मिळत गेलेलं आहे. आणि त्यामुळेच तुमच्या गायनामध्ये, इव्हन तुमच्या पुस्तकामध्ये पण तुम्ही असं लिहिलेलं आहे की जिथे हा अध्यात्माचा वास असेल, जिथे त्याचं अधिष्ठान असेल, त्या गायनातली गायकी ही एक वेगळ्या पद्धतीची असते. असतेच ना. त्याविषयीचं आम्हाला जरा सांगा. हे बघ कसं आहे माहितीये, कुठली पण कला असेल ना, स्पेशली गाण्याची कला. गाणं म्हणजे काय तर साऊंड, लहरी, थोडक्यात लहरी म्हणजे ध्वनी, नाद. तर जो साऊंड आहे ना, साऊंडचं एक निसर्गाशी वेगळं तारतम्य आहे. ते नैसर्गिक तारतम्य कसं आहे साऊंडचं, की दत्तात्रयांना सुद्धा संगीत हे अत्यंत प्रिय कला आहे. कृष्णाला सुद्धा सगळ्यात प्रिय वेद हा सामवेद होता. त्याच्यानंतर तुम्ही जर बघाल तर प्रत्येक देवाला एक वाद्य आहे. म्हणजे आता गणपती असेल त्याला मृदंगम आहे, पखवाज आहे. त्याच्यानंतर कृष्णाला बासरी आहे, सरस्वतीला वीणा आहे. हे सगळं जे आपल्या भारतातल्या देवांकडे जी वाद्य आहेत, ती वाद्य कशासाठी आहेत, जे मला वाटतं ते म्हणजे काय आहे की ध्वनी, नाद म्हणजे फ्रिक्वेन्सी, आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे एनर्जी, आणि एनर्जी म्हणजे शक्ती, कनेक्शन, शक्ती. आणि मॅटर म्हणजे डिस्टर्बन्स. मॅटर म्हणजे डिस्टर्बन्स, आणि मॅटर डिस्टर्बन्स झाल्यामुळे मॅटरला शिवस्वरूप दिलेलं आहे. आता शिवस्वरूप म्हणजे काय की एखादा फक्त मॅटर, त्याच्यात जर काही एनर्जी नसेल, आता एक फूल ठेवलेलं आहे, ते 4-5 दिवसांनी कोमेजतं, सडतं आणि नंतर ते जातं. ते का जातं? कारण त्याच्यातली शक्ती जी आहे ती संपत जाते, म्हणून त्याची ती गत होते. पण त्याला जर एनर्जी मिळत गेली तर ते टिकून राहतं. आज तुम्ही मी जिवंत का आहोत? त्याच एनर्जीमुळे. सो ज्या वेळेला मॅटरवरती एनर्जीचं हे होतं, काय म्हणतात त्याला, इट्स देअर इनसाइड, तेव्हा लाईफ असते. फक्त शिव असेल तिथे आणि त्याच्यात शक्ती नसेल तर शिवाचा शव होतो. सो तसं असल्यामुळे काय होतं की लाईफ जर तुमचं असायला पाहिजे कुठल्याही गोष्टीमध्ये, तर त्याच्यामध्ये शिव आणि शक्तीचा एक मेल असेल तर ते सो त्याच्यामध्ये साऊंड हे माध्यम आहे, फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे शक्तीचं स्वरूप आहे. सो तुम्हाला परमात्मेपद जर प्राप्त करायचं असेल तर वन ऑफ द मीडियम इज ध्वनीची उपासना. ध्वनीची उपासना म्हणजे काय, ते फक्त गाणं. लोक आज काय होत आहे, लोकांना फक्त गाणं 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 हे एंटरटेनमेंट पर्पज साठी आहे. आणि असं नाही असेल ना, आहे ना, आता मी पण गातोच की बाहेर कार्यक्रम करतो, सगळं आहे. पण हे करत असताना थोडे डिस्कव्हरीज मलाच माझ्या झाल्या की ते म्हणजे आता संगीतातल्या 22 श्रुती असतील,
ते कुठे आहेत निसर्गात, त्यांचं काय स्थान आहे ते समजणं. त्याच्यानंतर त्या फ्रिक्वेन्सीजचं ज्या वेळेला कम्युनिकेशन होतं, ते कम्युनिकेशन झाल्यानंतर संगीताची निर्मिती कशी होते. 2 फ्रिक्वेन्सी कम्युनिकेट झाल्यानंतर तिथे नाद निर्माण होतो. स्वरांची एक वेगळी स्थानं असतात, त्या दोघांचं कम्युनिकेशनमुळे संवाद, त्याच्यामुळे रागांची निर्मिती झाली असं माझं एक समज आहे. कारण राग संवादशास्त्र हे खूप मोठं विज्ञान आहे. भारतीय संगीताचं श्रुती हे पण एक मोठं विज्ञान आहे. सो ह्या सर्व गोष्टींचा जेव्हा मेल होतो आणि सगळ्या गोष्टी होतात, त्यावेळेला त्यातनं जे संगीत निर्माण होतं, श्रुतीबद्ध संगीत, ज्याचा उल्लेख सामवेदात सुद्धा आहे. सो या सर्व गोष्टी झाल्यामुळे असं एकदा हे झालं अभ्यासताना की आपण जे गात असतो ना, ते गात असताना त्याला किती श्रुतीबद्धतेने प्रेझेंट केलं पाहिजे, यासाठी माध्यमावरती कंट्रोल पाहिजे. म्हणजे तुमच्या गळ्यावर तुमचा ताबा पाहिजे. आपण फक्त गाणं म्हणतोय तर ते गाणं म्हणणार, लोक ऐकणार आणि घरी जाणार. पण ते जर श्रुतीबद्ध गाणं असेल तर त्याचा रेंगाळणार आणि त्याचा प्रभाव पडणार. म्हणजे आज म्हणजे तुम्ही म्हणतात ना, तानसेन गायचे त्यावेळेला दिवे लागायचे किंवा पाऊस पडायचं, ते का? त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं आहे की त्या श्रुतीबद्ध पद्धतीने गायलेलं जे संगीत होतं, जे सूर होते, त्यांचा परिणाम नैसर्गिक ह्याच्यावरती व्हायचा. म्हणजे सांगायचं झालं तर ते कनेक्ट. आता पिरियॉडिक टेबल आहे, समजा पिरियॉडिक टेबल, आता 118 एलिमेंट्स आहेत. त्या 118 एलिमेंट्स वरती ध्वनीचा म्हणजे नादाचा परिणाम होतो, श्रुतींचा परिणाम होतो. हे त्या गोष्टीतनं सिद्ध होत आहे ना, की जगामध्ये असलेल्या गोष्टींवरती त्याचा परिणाम होतोय. सो तो कसा होतो, काय होतो, त्या विज्ञानात काय पद्धतीची कला आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की कुठलीही कला समजण्यासाठी ना त्याच्या भोवती असलेलं विज्ञान समजायला पाहिजे. पण आपल्या इथे काय होतं, विज्ञान समजायला लागलं ना की कला थोडीशी बाजूला राहते आणि विज्ञानाकडे लक्ष गेल्यामुळे लोक थोडेसे कृत्रिम बनतात. म्हणजे फक्त विज्ञान 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 जातं. कला आणि विज्ञानाचा समन्वय जर घातला तर त्याचं प्रॅक्टिकल रूपांतर तुम्हाला करून दाखवण्याची क्षमता निसर्ग देतो असं मला वाटतं. सो आता तुम्ही बोलताना म्हणालात की आपल्या गळा, बरोबर आहे, तो गाऊन आपल्याला तयार करावा लागतो. गाता गळा ज्याला म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं पण जातं. सो लाईक त्याच्यासाठी आपण जातो गुरुकडे, गुरुकडनं आपण ती विद्या संपादन करतो. प्लस ॲट द सेम टाइम वी डू द रियाज. परंतु हा रियाज हा कसा असावा हे याच्याबद्दल तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही खूप छान तऱ्हेने सांगितलंय. एक तर तुम्ही एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की रियाज हा कृत्रिम पद्धतीचा नसावा. म्हणजे काय हे आज आपल्या प्रेक्षकांना कळलं पाहिजे. आणि रियाज करताना सुद्धा जसं तुम्ही आत्ता बोललात की त्याला एक आध्यात्मिक अधिष्ठान असावं, तर त्या दृष्टिकोनातून कधी तुमच्या पुस्तकामध्ये असं म्हटलं आहे की रियाज तुम्ही स्वतः मानत नाही, रियाजला हा मी सांगतो ना त्याची व्याख्या आहे, त्याविषयी थोडं तुम्हाला सांगा. कारण मला कसं आहे, व्हेन आय वॉज रिडिंग इट सो आय ऑल्सो गॉट अ लिटिल कन्फ्युज की अरे हा मी असा मुद्दा आहे, मग हा कसा आहे ते जरा. हे बघा कसं आहे, आपल्याला माध्यमावरती एक कंट्रोल आला पाहिजे. म्हणजे माध्यम म्हणजे काय, तर तुमचा गळा आहे. सतार वाजवण्याचा माध्यम हा हात असतो. असं तर माध्यमावरती कंट्रोल यायला, आता उदाहरण द्यायचं झालं तर भीमसेनजींनी 10-10, 12-12 तास रियाज केला. त्यांनी केला म्हणून मीही तेवढ्याच वेळ करावा असं नाहीये. थोड्या लोकांचं असं असतं की त्यांनी जर 12 तास केला, त्यांचा गळा एवढा चालला, तर मला किती तास करावा लागेल म्हणजे माझा गळा चालेल. हो बरोबर. असा एक थोडा गैरसमज असतो लोकांचा. पण रियाज हा डोळस असावा. डोळस म्हणजे काय की आपल्या गळ्याचा पोत काय आहे, आपल्या संगीताची शैली काय आहे, आपल्याला काय पद्धतीने संगीत मांडायचं आहे, आपली दृष्टी संगीताची काय आहे, आणि ती दृष्टी वृद्धिंगत करणं, आपले जे काही पॅरामीटर्स आहेत मांडायचे ते वाढवणं, कक्षा रुंदावणं. आणि त्या कक्षा रुंदावत असताना तुमच्या कलेतनंच तुम्हाला
तुम्ही काय आहात, कुठे आहात, याचं एक सत्य दर्शन म्हणतो मी त्याला, आत्म्याचं दर्शन, सत्य दर्शन होणं, की ही बाबा तुझी पायरी आहे, हे समजून घेणं म्हणजे रियाज आहे. कळलं? आता त्याच्यात सुद्धा तुम्हाला सांगतो की एखादी तान गळ्यातनं जर येत नसेल तर ती तान येत नाहीये म्हणून आपण गात बसणं हे न करता आपल्या गळ्याचा पोत काय आहे तो अंडरस्टँड करून ती तान याच पद्धतीने घेतली तर ती येईल का. आता थोड्या लोकांचा आवाज पातळ असतो अगदी. आता लता दीदींचा आवाज पातळ होता, पण तुम्ही जर बघितलं तर तो गेज असा होता की तो खाली पण तेवढाच वरती पण तेवढा. त्याच्यामुळे त्यांनी 2.5 सप्तकाची तान घेतली तरी पटकन यायची ती. आता ती 2.5 सप्तकाची तान जशी गायली गेली तेच एक जड आवाज असेल. आता शोभाताई गुरटू त्यांचा आवाज कसा होता, तर ती तान त्यांनी तशी जर घ्यायला गेली, शोभाताई गुरटूंनी जर तशी घेतली तर ती तशी नाही येणार, कारण त्यांचा आवाजाचा पोत निराळा आहे. पण तोच शोभाताईंनी घेतलेला जो एक वेगळ्या पद्धतीचा आलाप आहे ठुमरीतला, तो ज्या पद्धतीने पातळ एखादा गळा असेल त्याच्यातनं तो येईलच असं नाहीये. सो प्रत्येकाचा पोत असतो, प्रत्येकाचं गाण्याचं व्हिज्युअलायझेशन असतं. सो आपल्याला आपल्या गायन शैलीचं व्हिज्युअलायझेशन करून माझ्या गळ्याला काय चांगलं वाटेल ह्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता असते. त्याच्यानंतर असे बरेच निष्कर्ष आहेत रियाजाचे. हा अभ्यास जो आहे हा करायला एखादा विद्यार्थी असेल तो त्या स्टेज पर्यंत गेलेला नसतो, तेव्हा हे ज्ञान जे आहे ते मला असं वाटतं कुठल्या अशा गुरुनी त्याला बरोबर आहे ना, गुरुनी देणं आवश्यक आहे. पण गुरु हा एक विशिष्ट लेवल पर्यंत तुम्हाला ज्ञान देऊ शकतो. कुठलीही कला जी असते ना ही जर अंडरस्टँड करायची असेल त्याचं विज्ञान आणि त्याचं कलेत रूपांतर, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं, जर आपण म्हणतो की विद्या आहे, ती विद्या बाहेरनं आतमध्ये येते आणि कला ही आतून बाहेर जाते. सो ही जी व्याख्या आहे ही काय आहे, तर तुम्ही स्वतःला अंडरस्टँड करायला पाहिजे, तुम्ही स्वतःचा शोध घ्यायला पाहिजे. आज प्रॉब्लेम काय झालाय माहितीये की लोकांना स्वतःचा शोध घेण्यासाठी वेळच नाहीये. कुठलाही कलाकार जो असेल ना, आर्टिस्ट, तुम्हाला एक सांगतो ना, मी माझे कार्यक्रम कमी होतात आणि त्याच्यात मला आनंद आहे. तो काय आहे, कारण मला माझा मी टाइम खूप चांगला मिळतो. तो मी टाइम म्हणजे काय की मी स्वतःचा अभ्यास इतक्या वेगळ्या लेवलला करू शकतो आणि त्या अभ्यासामुळे मला जे येणारे रिझल्ट्स आहेत, म्हणजे आता मी जेव्हा एखाद्या कार्यक्रमात 3 तास गातो, 3 तास गात असताना लोकांना जो अनुभव येतो, आणि हे लोकांनी सांगितलेले अनुभव आहेत मला, मी त्यांना काही वेगळ्या पद्धतीने इन्फ्लुएन्स करून घेतलेले अनुभव नाही आहेत. हे लोकांनी यावं कार्यक्रमाला, त्यांना समजेल मी काय म्हणतोय ते. दिनाथांचे असतील किंवा क्लासिकलचं असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं तुम्ही जेव्हा बसून गाता ना, तेव्हा ते गाणं किमान 1-2.5-3 महिने तरी लोकांच्या डोक्यात रेंगाळलं पाहिजे. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो मी. माझं गाणं एकदा पुण्यात झालं होतं. त्यावेळेला मला राजन साजन मिश्रा होते ना, त्यातले राजन भाईंनी एक प्रश्न विचारला होता की मी खूप लोकांचं ऐकतो, पण तू गायलेलं ना डोक्यात राहतं, ते काय तुझी नजर आहे, काय विचार करून गातोस तू, असं मला त्यांनी एकदा विचारलं होतं. तेव्हा मी त्यांना एकच गोष्ट सांगितली होती की कुठलाही कलाकार जो आहे ना, त्यांनी 100% नाही 150% प्रयत्न करावेत स्वराला चिकटण्यासाठी. स्वराला चिकटणं हे जे मी सांगतोय ना, ते म्हणजे असं आहे की उदाहरण द्यायचं झालं तर आता लता दीदींचं तुम्ही ऐकता, म्हणजे मी आत्ता कॅमेरावर तुम्हाला सांगतो की दीदीसारखं स्वरात असलेला कलाकार ह्या त्यांनी गेल्यानंतर होणं शक्य नाहीये. नाही ते तर म्हणजे नाही, ही अतिशयोक्ती पण खरंच आहे ते. अतिशयोक्ती नाहीये, सरस्वतीचा अवतार नाही. आपण सरस्वतीचा अवतार म्हणतो, मी तुम्हाला हे सांगतो, आपण सरस्वतीचा अवतार म्हणतो, सगळं बरोबर आहे, पण तिला ते बिरुदावली सरस्वतीचा अवतार हा येण्यासाठी, मिळवण्यासाठी म्हणणार नाही, कारण तिने कधी काही मिळवण्यासाठी गायलेलं नाहीये. ते तिला मिळण्यासाठी जो प्रवास दीदीला करावा लागला,
करावं लागला म्हणजे काय की कसं असतं, तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. एकच मध्ये बोलते फक्त. तुमच्या ह्याच्यामध्ये एक वाक्य असं आहे की तालीम ही गाणं रक्तात भिनवते. बरोबर तर आहे. तुम्ही जे आता म्हणालात तर ह्या वाक्याचा अर्थ मला आता लागला. बरोबर आहे. एकीकडे तुम्ही असं म्हटलेलं आहे की सर्व गाणारे रियाज करतात, पण आपल्याला रियाज म्हणजे तुम्हाला रियाज हा कृत्रिम प्रकार वाटतो. आणि दुसरीचकडे तिथेच तुमच्या ह्याच्यामध्ये वाक्य आहे की तालीम गाणं रक्तात भिनवते. आता त्याच्यातला जो डिफरन्स आहे तो मला आता तुमच्या बोलण्यातून जाणवला की बाबा यू गेट युअर ओन टाइम सो यू नो वेअर अँड व्हॉट. बरोबर आहे. आणि दुसरं तुम्हाला आणि एक सांगतो की तो जो प्रवास आहे, दीदींनी जो केलेला प्रवास आहे किंवा कुठल्याही कलाकाराचा जो प्रवास आहे ना, तो प्रवास तो कलाकार घडवत असतो. आता तुम्हाला मजा सांगायची म्हणजे छोटं तुमच्याच उदाहरणावर. नाही, माझं उदाहरण नाही, मी एक दीदींनी सांगितलेलंच उदाहरण सांगतो की त्या म्हणाल्या की परिस्थिती अशी होती की मला शास्त्रीय संगीत गायची फार इच्छा होती, पण परिस्थितीने मला गाता नाही आलं, पण मी शिकायचे. त्या म्हणाल्या मी वजेबुवांकडे पण गेले होते. वजेबुवा म्हणजे दिनाथांचे गुरु. वजेबुवांकडे पण गेले होते, पण मी 7-8-10 दिवस त्यांच्याकडे शिकले. ते म्हणाले तुला काय शिकवणार मी, सगळं तुझ्या गळ्यात आहे. असं करून त्यांनी नाही शिकवलं. त्याच्यानंतर अमानत अली खासाहेबांकडे, भेंडी बाजार घडणारे अमान अली खासाहेब, त्यांच्याकडे पण त्या गेल्या. ऑफिशियली त्या साधारणपणे एक 8 ते 9 महिनेच फक्त त्यांनी तालीम घेतली असेल. तुम्ही मला सांगा 8-9 महिने किंवा वर्षभर तालीम घेऊन कोणी या लेवलला गाऊ शकतं का? दैवी आहे. नाही, दैवी आहे, मान्य आहे, पण ते दैवत्व, ते दैवी पण मिळवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी जो मेहनत घ्यावी लागते, ती मेहनत महत्वाची आहे असं मला वाटतं. ते दैवी पण दिलं ना की आपण नमस्कार करतो आणि पुढे जातो. केलेला प्रवास जो आहे ना त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. तसंच माझ्या बाबतीत पण मी म्हणेन की अरे तू काय आहे, तू तर गाऊच शकतोस, तुझं दैवी आहे, हे आहे, ते आहे, ते आहे, ते आहे, असं सगळं म्हणलं जातं. कितीतरी लोकांनी शाळेमध्ये असल्यापासूनच सगळं बरोबर आहे. पण माझं असं एक म्हणणं आहे, आता ते कुमार गंधर्व असतील किंवा दिनाथ असतील, लताबाई असतील, सगळ्यांनी प्रवास काय केला, तो प्रवास आणि त्यांची दृष्टी समजणं फार आवश्यक आहे. तो प्रवास आणि ती दृष्टी आणि त्यांचे सांगीतिक सिद्धांत जर तुम्ही समजलं ना, तर तुम्ही तुमच्या आयुष्यात थोडा तरी एक विशिष्ट बदल घडवू शकता असं मला वाटतं, एक कलाकार म्हणून. आणि माझ्या बाबतीत कसं झालं की हे सगळं अंडरस्टँड करत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने कळली. ती कळलेली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो की कलाकारपण आणि प्रतिभा, कलाकारपण आणि प्रतिभा हे ज्याला झेपलं नाही ना, तो कलाकार माणूस स्वतःवरती दुर्दैव ओढून घेतो. कळलं? आणि कलाकारपणा हा प्रत्येक देहमानांना सोसवेलच असं नाहीये. 100%. आणि ते सोसवण्यासाठी तो कलाकार असून सुद्धा त्याची प्रतिभा, कला एका दर्जाला जाण्याच्या साठी ज्या काही गोष्टी लागतात ना, त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं, रंगासाठी धर्म न बदलणं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्यात काय कमी आहे ते व्यवस्थितपणे आयडेंटिफाय करून त्याला नमस्कार करून बाबा तू बाजूला बस, अशा त्या कमीपणाला बाजूला बसवणं आणि आपली बलस्थानं ओळखून त्याच्यावर काम करून पुढे जाणं. आपण काय करतो, अरे हे निघत नाही ना गळ्यातनं, किंवा आता माझ्याच बाबतीत माझं शाळेतलं गणित फार अवघड होतं. आहेत त्याच्यावरचे प्रश्न. शाळेतलं माझं गणित फार अवघड होतं. माझ्या शिक्षकांनी मला खूप छळलं, तुला येत नाही, हे नाही, ते नाही. पण कुठेतरी मानसिक खच्चीकरण केलं की म्हणजे इव्हन ह्याला नापास करूया म्हणजे याला सगळं हे होईल वगैरे. तेव्हा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपल्याकडे ना एक विशिष्ट पद्धतीची मोजपट्टी निर्माण केली गेली. ती त्या काळात जास्त होती. निर्माण केली का गेली? आज तुम्ही आजच्या काळात एखादी शिक्षिका मुलाला बोलू शकत नाही काही आरडाओरडा करून. का? आता वातावरण वेगळं आहे, मुलांच्या मनाचा फार जास्त विचार केला जातो. पण त्याचा अतिरेकही होतो असं मला वाटतं की अतिरेक ते एक टोक होतं, आताच एक टोक आहे. अतिरेक झाला कुठल्याही गोष्टीचा ते माती असं आहे. पण
सांगायचं हे काय की त्या काळी एक विशिष्ट मोजपट्टी होती की ह्याला गणितात एवढे मार्क मिळाले, सायन्समध्ये एवढे मिळाले म्हणजे हा जगायला लायक आहे. जर गणितात तो नापास झाला तर काही खरं नाही. पण त्यावेळेला मला असं वाटायचं की हे कृत्रिम गणित, म्हणजे मला हा प्रश्न नेहमी पडलेला असायचा तेव्हा. उत्तम लिहिलेलं आहे त्याच्यात वाक्य की तुकारामांना आणि ज्ञानेश्वरांना कोणी हा प्रश्न विचारला होता का की तुला गणितात बाबा किती तुला मार्क आहेत, त्याच्यावरती त्यांची मोजपट्टी ठरते का असं? नाही, मी तेही सांगतो की संगीत अध्यात्म आणि कला आणि बाकी सर्व ज्या अशा नैसर्गिक गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये वय बी काही नसतं. तर मला सांगायचं असं होतं की मोजपट्टी जी आहे ती अशी ठरवली गेली होती की ह्या पद्धतीने ह्याला एवढे मार्क मिळाले तर हा असा आहे. त्याच्यामुळे विषय कसा व्हायचा की माझं जे विचार करण्याची शैली होती ती कशी होती. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जॉमेट्रीचं एक हे सांगितलंय की तुम्हाला एक सिद्धांत सिद्ध करायचा आहे फॉर्म्युला. तर माझं म्हणणं काय होतं, तुम्ही फॉर्म्युला कशाला पाठ करवता? फॉर्म्युला पेपरात लिहून द्या, त्याचं ऍप्लिकेशन समजलं पाहिजे ना. मी फॉर्म्युला कशाला पाठ करून जाऊ? आणि माझ्या बाबतीत तेच व्हायचं. मला फॉर्म्युला लक्षातच राहायचा नाही कशाचं काय, आणि मग मला समजायचं नाही. नंतर एकदा असा विषय झाला होता की मी बोईंग कंपनी होती ना तिकडचे, मी अमेरिकेला गेलो असताना एक बोईंग कंपनी आहे तिथे मला त्यांनी त्याचे ते होते माझ्या परिचयाचे, त्यांनी मला तिथे ते बघायला सगळं बोलवलं होतं. तर ते जेव्हा मला काय काय एक्सप्लेन करत होते तेव्हा ते हायपरबोला, पॅराबोला वगैरे हे सगळं जे काय होतं तेव्हा मला तिथे कळलं की अरे हे उडताना, विमान उडताना हे सगळं तिकडे लागू पडतं, ह्याचं ऍप्लिकेशन हे आहे. पण सांगायचं रिझन असं आहे की आपल्याकडे फॉर्म्युला पाठ करण्याची एक पद्धत होती आणि ऍप्लिकेशन जे आहे त्याच्याकडे जरा कमी दुर्लक्ष केलं गेलं. आणि माझं डोकं हे कसं सांगायचं, ऍप्लिकेशन पहिलं अंडरस्टँड झालं पाहिजे की एखादी फॉर्म्युला, मी तर म्हणतो तुम्ही फॉर्म्युल्याचे सगळे फॉर्म्युलांचा एक हेच द्या, पेपर द्या, लिहून द्या, सगळे फॉर्म्युले लिहून द्या, आणि ते फॉर्म्युला लिहून दिल्यानंतर गणिताचा पेपर द्या. त्याच्यानंतर त्याचं ऍप्लिकेशन कसं आहे, आज जे जग चाललंय ना ते सगळं ऍप्लिकेशनवर चाललंय. अप्लाय कसं करायचं, एखादी गोष्ट तुम्ही प्रश्न आला तो सोडवण्यासाठी तुम्ही कुठली गोष्ट कशी अप्लाय करून तो सोडवला पाहिजे. आयुष्यातला प्रश्न असू दे, गणितातला प्रश्न असू दे, पण ते समजण्यासाठी म्हणून माझं तसं डोकं होतं. पण तुमच्या त्या टेंडर एज मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा मनावरती निश्चित परिणाम झाला असेल ना? मनावरती मला परिणाम म्हणजे कसं माहितीये, मी बोलणं सोडून दिलं. आपल्याला काय वाटतं, पण मग आई पुढे वगैरे असं नाही का? नाही, कोणाच पुढे नाही बोलायचं. नाही, न बोलणं हे त्यावेळेला खूप जास्त मौन म्हणतो ना आपण, ते जास्त हेल्पफुल ठरलं मला. कारण इम्पॅक्ट कारण आहे त्याचं की थोड्या लोकांना वाटलं की हा गप्प आहे म्हणजे हा फार मॅच्युअर झालाय, आणि थोड्या लोकांना मी मूर्ख वाटलो. म्हणजे दोन टोकं झाली, हा मूर्ख आहे किंवा हा मॅच्युअर्ड आहे, मधलं काही नाही आहे. सो त्याच्यामुळे काय झालं की माझ्या नादाला कोणी लागायचं नाही. बट युअर थॉट्स दे वर नॉट एबल टू अंडरस्टँड इट, और यू डिड नॉट मेन्शन इट. म्हणजे नाही, अप्रोच जो होता ना त्यांचा, दॅट अप्रोच वॉज नॉट मेकिंग देम अंडरस्टँड व्हॉट आय वॉज ट्राइंग टू टेल. आणि मुळात कसं होतं, शाळेमध्ये तेवढ्यासाठी मार बीर किंवा काही नाही, सगळं झालेलं आहे. आणि त्याच्यात मला कंप्लेंट नाही आहे, म्हणजे आय एम नॉट कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग. मला ती एक स्ट्रॅटेजी होती तेव्हाची. तेव्हा छमछम विद्या. कसं आहे, फार माझं बालपण जे आहे ना ते फार फनी गेलंय, कळलं की नाही. त्याच्यामुळे काय होतं की आता तुम्हाला सांगायचं झालं तर माझी गणिताची टीचर सुद्धा माझ्या घरी आरतीला येते. हो. सो तो काही प्रॉब्लेम नाही आहे. सांगायचं हे काय आहे की प्रत्येक गोष्ट ना अंडरस्टँड व्हायला एक माइंड फ्रेम लागते, माइंडसेट लागतो, मनाची परिस्थिती लागते. आणि माझी मनाची परिस्थिती काय होती माहितीये, शून्य होती. शून्य म्हणजे काय, काहीच नव्हतं. म्हणजे मी इतका काय म्हणतात त्यावेळेला, मला त्यावेळेला आमचे एक होते, त्यांनी सांगितलेलं ह्याचं जे सेन्सिटिव्हिटी आणि जगणं आहे
ते सापानी कातडं टाकल्यानंतर तो साप कसा असतो, सेन्सिटिव्ह, स्किन टाकतो ना साप, तशी याच्या डोक्याची सेन्सिटिव्हिटी आहे. हा सगळं बघतो आणि डोक्यात ठेवून घेतो, सगळं बघतो. ब्लॉटिंग पेपर म्हणायचे मला. माझे बुवा आहेत ना, यशवंतबुवा जोशी, ज्यांच्याकडे मी गाणं शिकलो, ते मला म्हणायचे की तू ब्लॉटिंग पेपर आहेस, तुझ्या समोर काही ठेवलं की ते तू शोषून घेतोस. ते गाणं असेल तर गाणं, ते व्यवहार असेल तर व्यवहार, काय वाटेल ते. आणि ते एवढा ब्लॉटिंग पेपर होता तर मग गणित का नाही शोषून घेतलं एवढं? सांगतो तुम्हाला. शिक्षक काय समजवायचा ना, ते समजायचं नाही मला, कारण मी तर्क शोधायला जायचो. त्याच्या मागचं तर्क समजलं तर मी ती गोष्ट समजून घेऊ शकतो स्वतःसाठी. आता गाणं सुद्धा शिकताना हा राग असा आहे, ह्या रागाचं वळण हे असंच जातं, हा तर्क आहे ना, तो समजल्यामुळे ते गेलं पटकन डोक्यात. तर्क नसलेली गोष्ट, तर्क त्यांच्याप्रमाणे तो बोर्डवर सोडवलेला सम हा तर्क सांगणारा असू शकतो त्यांच्या मते, पण त्याचा तर्क जोपर्यंत मला लागत नाही तोपर्यंत ती गोष्ट माझ्या डोक्यात जाणार नाही. म्हणजे हा विषय असा आकडा आल्यानंतर हा जो आलेला आकडा आहे हा कुठला आहे, कुठून आला, हे व्यवस्थित मला माझ्या पद्धतीने ते जोपर्यंत डिराईव्ह होत नाही तोपर्यंत ती गोष्ट मला कशी समजणार. परंतु याच्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे ते इतके उपाय असे गमतीशीर आहेत ना. म्हणजे अगदी तुम्ही नाशिकला गेला हे सगळे जे प्रकार आहेत ना, मी सांगतो, हे सगळे जे प्रकार आहेत ना, हे नारायण नागबडीपासून सगळ्या गोष्टी केल्या त्याच्या. मला गणित यावं म्हणून, मला गणितात चांगले मार्क मिळावे म्हणून खूप मला डॉक्टरकडे नेलं होतं आणि माझी चिडचिड व्हायची. हो बरोबर. ह्या गोष्टीमुळे माझी चिडचिड व्हायची म्हणजे काय की मला कळायचं, डॉक्टर म्हणायचं याला काही झालेलं नाहीये हा, आणि नंतर काय वाटायला लागलं की हा मुद्दाम करतोय. कुठेतरी मला तो आमिर खानचा तारे जमीन पर हा पिक्चर हा मुद्दाम करतोय. अरे मुद्दाम कशाला करणार मी, मुद्दाम कशाला करणार, मला काय त्याच्या मागे मिळणार आहे ते मुद्दाम करून. पण मला समजत नव्हतं ना, ते न समजण्यासाठी कोणी असा विचार नाही केला की ह्याला वेगळ्या पद्धतीने जर समजून ह्याचा कल काय आहे. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. मी रमाबाई शाळेत होतो ना, रमाबाई परांजपे, खूप लहान होतो त्यावेळेला. तिथे एक उभयकर नावाच्या बाई होत्या ज्यांनी ते हरी म्हणा गोविंद म्हणा केलं ना माझं. ते तर त्यांनी, माझी आई जेव्हा मला शाळेत सोडायला जायची तेव्हा मला शाळेत जायचं नसायचं आणि मग मला आम्माकडे जायचंय म्हणून मोठ्याने भोकाड मारून रडायचो. तर रडल्यानंतर ती बाई मला कडेवर घ्यायची आणि घेऊन जायची वर. मग तिथे रडारड सगळं. मग ती बाई मला सांगायची तू रडू नको, बघ आपण गाणं म्हणूया, चल आपण गाणं म्हणायला बसू चल. मग ते गाणं म्हणायला लागलं, सगळं केलं. मग गाण्याचा तासात कम्फर्टेबल, मग मी घर विसरायचो, मग इथे खेळायचं, असं व्हायचं. आता गाणं वॉज वन ऑफ द आउटलेट शांत राहण्यासाठी. हे त्या बाईला समजलं, मग तिने तो कल घेतला, मग गोष्टी सुरळीत गेल्या. अशा पद्धतीने मुलांचं मन काय मागत असतं हे त्यावेळेला अंडरस्टँड करण्याची क्षमता होती लोकांमध्ये, कारण ती लोक आपल्यापेक्षाही हुशार आहेत. ते जनरेशन जे आहे ते आपल्यापेक्षाही हुशार आहे आणि त्यांनी खरं लाईफ बघितलंय असं माझं म्हणणं आहे. पण त्यांचा हा कल जरा कमी होता की लहान मुलांचं, कारण एवढी मुलं असायची ना, प्रत्येक मुलाचं कसं ते एवढा वेळ पण तेही मला अंडरस्टँड व्हायचं. म्हणून मी जेव्हा रमाबाई शाळेतनं पार्ले टिळक शाळेत जेव्हा गेलो ना, तेव्हा तिथे कुंदाताई म्हणून होत्या. त्या कुंदाताई आत्ता वारल्या. म्हणजे योग असे असतात की मला फार त्यांना भेटायची इच्छा होती, पण मुंबईत नव्हत्या आणि मला त्यांचा पत्ता मिळत नव्हता. आणि त्यानंतर मला समजलं की त्या पुण्यात होत्या कुठेतरी, तर त्या गेल्या. पण दॅट लेडी वॉज सो सुपर फाईन लेडी. म्हणजे त्या बाईनी माझ्या पहिलीच्या ज्या म्हणजे प्रायमरीच्या प्रिन्सिपल होत्या त्यांना फोन करून सांगितलं की अहो आम्ही ना एक वेगळ्या पद्धतीचं गाणारं पोर पाठवतोय बरं का, त्याची जरा नीट काळजी घ्या. असं करून त्यांनी फोन करून त्यांना सांगितलं होतं. आता हा फोन करण्याचं काय कारण होतं, जस्ट टू मेक देम अवेअर की ह्याचं जरा डोकं वेगळं आहे, वेगळं चालतं, ह्याच्या कलानी जरा घ्या, हा संदेश होता त्यातला. लक्षात आलं. सो त्यांनी ते फोन करून सांगणं आणि नंतर मग मी पार्ले टिळकला जाणं आणि प्रायमरीमध्ये वगैरे 1ली 3री 4थी पर्यंत इट वॉज फाईन. जेव्हा गणित एक ऍक्टिव्ह पद्धतीने सुरू झालं ना, तेव्हा त्याचे
परसेप्शन्स मला समजायचे नाही. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो ना, आता मी ज्या वेळेला गाण्यात सुद्धा बीकॉम झालं, सगळं झालं, ते सगळी वेगळं हे ते तुमचे जे गुरुजी होते तो किस्सा फारच गोड आहे तुमचा. ते सगळं झालं. पण सांगायचं कारण काय आहे की नंतर मी माझ्या परसेप्शननी ते अंडरस्टँड करत पुढे गेलो आणि मग ते झालं. सो माझं म्हणण्याचा हेतू एवढाच आहे की प्रत्येकाचं जे ग्रास्पिंग असतं ना, आणि त्या ग्रास्पिंग झाल्यामुळे परसेप्शन बनतं डोक्यामध्ये, ते तुम्हाला काय पद्धतीने गोष्टी पुढे दाखवतं, ह्या तिन्हीचा समन्वय असेल ना, तर तो विद्यार्थी एक चांगला विद्यार्थी म्हणून घडू शकतो. फक्त तुम्ही पुस्तकी ज्ञान हे असं आहे म्हणून हे असंच झालं पाहिजे, हे असं आहे म्हणून असंच आहे, हे आजची पिढी ऍक्सेप्ट नाही करणार. सो तर्क जो असतो ना, तो फार महत्वाचा आहे. तसंच अध्यात्मामध्ये सुद्धा तुम्ही फक्त माळा ओढत बसा, तुम्ही फक्त असंच करा तसंच करा, हे मी मानतच नाही. माझं जे अध्यात्म आहे त्याला तर्क आहे, त्याच्या मागे विज्ञान आहे, आणि मी ते सांगू शकतो. त्याच्यावरती एक वेगळा मोठा एपिसोड होईल. हो. पण हे सांगायचं मी माझ्याकडे एक प्रश्न काढलेलाच होता, कारण की जेव्हा तुमचं पुस्तक वाचलं आणि जेव्हा तुमच्याकडे आले तेव्हा मला एक जाणीव झाली की नॉट जस्ट द क्लासिकल सिंगर असं टाईप, पंडित म्हणा, स्वराधीश म्हणा, तुम्हाला सगळ्या पदव्या आहेत, नॉट लाईक दॅट, यू आर बियॉन्ड दॅट. यू आर, म्हणजे हे मला जाणवलेलं आहे स्वतःला, नॉट जस्ट बिकॉज बाय रिडिंग, परंतु कुठेतरी मला ती जाणीव झाली की म्हटलं नाही, तर म्हटलं आज मला यांच्याकडनं एक जाणीव करून घेऊन दे. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते. आता आपल्या इथे एक श्री रविशंकर आहे, ओके, त्यांनी ते चक्र हे केलं आपल्याला. त्याच्यानंतर अजूनही बरेचसे गुरु येतात जे 7 चक्रांविषयी सांगतात. रामदेव बाबा आहे, ज्यांनी आपल्याला श्वासाचं, बाबा अनुलोम विलोम असेल, भ्रामरी असेल किंवा भ्रस्तिका प्राणायाम असेल, आणि हा सगळ्याचा आपल्या याला काय म्हणतात ते ओव्हरऑल मानसिक अवस्था आपली शांत ठेवायला मला तरी त्याचा फायदा वाटला, त्यामुळे मी ते करते. परंतु इफ यू विल आस्क मी त्यांना देवत्व देऊ इच्छिते का, तर नाही. माझ्या मताने मी त्यांना देवत्व नाही देऊ इच्छित, परंतु व्हॉट फिलॉसॉफी दे हॅव टॉट अस, जी की एन्शंट असेल परंतु ती मध्यंतरीच्या काळात लुप्त होती. जे रामदेव बाबांनी आणलं ते खूप पूर्वीपासून आहे, परंतु ते आपल्याला माहिती नव्हतं. जेव्हा आपण ज्ञानेश्वरांच्या पाठीवरती मुक्ताबाईंनी पोळी म्हणजे भाकरी हे केली, कुठेतरी तो अग्नी जो असतो तो प्रज्वलित करण्या इतकी शक्ती त्यांच्यामध्ये होती. ती जर प्रज्वलित करण्याची शक्ती तुम्ही तुमच्यामध्ये आणली तर ते तुम्हीही करू शकाल. परंतु हे सांगणारा म्हणून कोणी जो एक माणूस असतो, जो एक दुवा असतो, तसं मी त्यांना मानते. सो दे कॅन बी द आध्यात्मिक गुरु असं मला वाटतं. आता मला तुमचे विचार जाणून घ्यायचे. व्हॉट इज अध्यात्म, आणि आपण जेव्हा ध्यानाला बसतो एखाद्या वेळेला, तेव्हा तुमच्या दृष्टीने, तुमच्या याच्यातनं तुम्ही ध्यान म्हणजे काय म्हणता? हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे अध्यात्म म्हणजे काय माहितीये का? अध्यात्म म्हणजे स्वतःचा शोध. आणि तो स्वतःचा शोध म्हणजे काय की तुम्हाला निसर्गाने जन्माला घातलंय, ते जन्माला घालण्याचं कारण काय आहे हे शोधून काढून जे कार्य त्या आत्म्याला सोपवलंय त्याच्या मागे हात धुवून लागणं. आणि ते हात धुवून लागत असताना त्याच्यामधल्या ज्या अडचणी येतात, त्याच्यामध्ये जे प्रश्न येतात, त्याच्यामध्ये जे ऑब्स्टेकल्स येतात, ते कुठल्याही पद्धतीचे ऑब्स्टेकल्स असू दे, ते सोडवण्यासाठी, सामर्थ्यशाली पद्धतीने सोडवण्यासाठी जी ताकद तुम्हाला तुमच्यामध्ये आणावी लागते, ती ताकद आणण्याचं माध्यम म्हणजे अध्यात्म आहे. आता हे मी तुम्हाला एवढे शब्द एकत्र करून सांगितले कारण कसं असतं माहितीये की साखर जी आहे ती गोड आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो, पण ती तुम्ही खाल्ल्याशिवाय त्याचा गोडपणा काय आहे तुम्हाला समजणार नाही. तरी पण मी ज्या गोष्टी शब्दात वर्णन करणं फार अवघड आहे, त्यातले त्यात ते शब्द धरून मी तुम्हाला हे समजवायचा प्रयत्न करतोय. त्याच्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ध्यान आणि सगळं म्हणता ना, तर त्याच्यामध्ये एक व्याख्या अशी आहे जी मी मानतो, ती म्हणजे माणसातला देव आणि विश्वातला देव. आता माणसातला देव म्हणजे काय
की तुम्हाला वाटतं आज जे लोक कृष्णाची पूजा करतात त्यांना वाटतं की तो कृष्ण छोटा आहे, तो बालगोपाल आहे, त्याला आपण नैवेद्य द्यावा, त्याला थंडी वाजेल म्हणून आपण कपडे घालावेत. आमच्या घरी पण आमच्याकडे एक छोटासा गणपती आहे, त्याला थंडी वाजेल म्हणून माझ्या आईनी त्याला एक ब्लँकेट घातलंय छोटं. इवन सारसबागेमध्ये त्या गणपतीला गोड स्वेटर घालतात. हा माणसातला देव. माणसातला देव म्हणजे काय की तो तुम्हाला असं वाटतं की तो तुमची काळजी घेतोय, यू आर कनेक्टेड टू हिम. आणि कनेक्टेड टू हिम म्हणजे इन व्हॉट वे, की तो तुमचं क्षेम, तुमची काळजी घेण्यासाठी तो आहे हे तुम्हाला वाटतं. आणि एक दुसरी व्याख्या अशी आहे की विश्वातला देव. विश्वातला देव म्हणजे काय? ब्रह्मांडाचा देव. उदाहरण द्यायचं झालं तर एक काजवा आहे. तो काजवा जर गेला तर सूर्याच्या प्रकाशात काही फरक पडतो का? नाही पडत ना. तसंच हे अनंत ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडामध्ये जर एखाद दोन ब्रह्मांडांचा नाश झाला तर त्या युनिव्हर्सला काय फरक पडणार आहे? एवढंच आहे, त्याच्यात दोन बिंदू गेले त्याच्यातनं युनिव्हर्सला किती फरक पडणार आहे? सो एक काजवा गेल्याने सूर्याला जेवढा फरक पडू शकतो तेवढंच ते दोन बिंदू युनिव्हर्सचे मधले जे आहेत हे ब्रह्मांडातले, ते गेल्यानंतर अख्ख्या ब्रह्मांडाला जितका फरक पडेल. आपण कुठल्या देवाची उपासना करू इच्छितो ना, हे अजूनपर्यंत लोकांनी निश्चित नाही केलंय. सो तुम्ही कुठल्या देवाची उपासना करताना हा निश्चित करण्याची आवश्यकता असते. योग मार्गात नाही होऊ शकतं, भक्ती मार्गात नाही होऊ शकतं. सो मला असं वाटतं काय की दत्त संप्रदायामध्ये ना उपासनेच्या खूप पद्धती दिल्या आहेत. सो तुम्हाला काय मिळवायचंय त्या पद्धतीने तुमची उपासना वळली पाहिजे. चॅनलाइज असलं पाहिजे. हां, चॅनलाइज असेल. आणि दुसरं कसं आहे की स्थैर्य हे आपल्या भारतीय आध्यात्मिक शास्त्राचा मूलभूत पाया आहे. म्हणजे जसं मी एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो की मी आळंदीला जेव्हा आता गेलो होतो त्यावेळेला तिथे समाधीवर मी डोकं टेकवलं. ते डोकं टेकवल्यानंतर एक फार विशिष्ट पद्धतीचं मला असं जाणवलं की स्थैर्याचा एक भास म्हणतो ना की स्थिरता जिथे वास करते, तो एक विशिष्ट आविर्भाव मला तिथे समाधीवर डोकं ठेवल्यावर जाणवलं की आळंदीला ते आहे. सो अध्यात्माचं जे मूलभूत हे आहे ते म्हणजे स्थैर्य आहे आणि स्थिरता आहे. गडबड झाली ना त्याला पण स्थिर करण्यासाठी उपासनाच आहे. सो म्हणून माझं म्हणण्याचं काय आहे की दत्त संप्रदायामध्ये विशिष्ट पद्धतीचे अनेक उपासना आहेत. ते अंडरस्टँड करून, त्याचा अभ्यास करून आपण त्याच्या उपासना केल्या पाहिजेत. आता कसं आहे, आता तुम्ही जे ह्या भारतातल्या गुरूंची जी नावं घेतली ते सगळे मोठीच माणसं आहेत. पण मला काय वाटतं माहिती आहे, ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. अध्यात्मामध्ये ना दोन प्रकार आहेत. एक तर त्या गुरुनी स्वतःचा उद्धार करावा आणि निघून जावं, किंवा लोकांचा गोतावळा जो काही होतो तो करत असताना मला असं वाटतं की अनेक लोकांचं ना दिलेल्या उद्देशावरनं लक्ष, निसर्गाने जो उद्देश दिलेला असतो त्या जीवासाठी, त्याच्यावरनं लक्ष थोडंसं भरकटतं. कारण लोकांची जी कर्म आहेत ती त्या गुरुच्या माथ्याला लागतात. कळलं? ह्या कोणाच्या बाबतीत जी तुम्ही नावं घेतली ह्यांच्या बाबतीत मी काही क्लेम करत नाहीये. माझा जो अभ्यास आहे तो सांगतोय. म्हणून अक्कलकोट स्वामींनी जेव्हा म्हटलं होतं की तुम्ही तुमची कर्म माझ्या माथ्यावर मारू नका, त्याचा हा अर्थ आहे की प्रत्येक जीव जो जन्माला येतो त्याला एक उद्देश देऊन जन्माला घातलेलं असतं निसर्गाने. प्रत्येकाला किंमत दिलेली असते. ती किंमत आपण वृद्धिंगत करतो का डिटोरिएट करतो हे आपल्या जीवनावर आणि आपण आपला जो काही विचार करतो त्याच्यावर आहे. सो त्या गुरुला सुद्धा मनुष्य म्हणूनच जर त्यांनी जन्माला घातलेलं असेल, माणूस म्हणून, तर त्याचाही शरीर धर्म येतोच,
त्याचाही इतर सर्व गोष्टी ज्या माणसांना नियम लागू पडतात ते त्यांना लागतातच ना. सो ह्या सर्व नियमातनं त्या माणसाला सुद्धा जात असताना जर त्याच्यामध्ये लोकांचा गोतावळा आला, मला हे करायचंय, माझी ही अडचण आहे, माझं हे आहे, ते आहे, हे आहे, असे सव्य अपसव्य येत राहिले, तर तुम्ही मला सांगा, तो गुरु सुद्धा त्याचा जो रस्ता आहे शेवटच्या लिबरेशन किंवा सेल्फ ऍक्च्युलायझेशनचा, तो किती सुकर पद्धतीने ते पार करू शकेल? अडथळ्यांची शर्यत होणार ते. बरोबर आहे ना. सो त्याच्यामध्ये कसं आहे की उपासना सांगणं वेगळी गोष्ट असते, आणि ती उपासना सांगितल्यानंतर अनुग्रह जो म्हणतो ना आपण, अनुग्रह म्हणजे काय की तो गुरु त्या शिष्याची जबाबदारी घेतो. ही फार मोठी गोष्ट आहे. आज अनुग्रह गल्लीबोळात दिला जातो, कळलं, त्याला काही अर्थ नाही. पण ते गुरु शिष्याचं जे नातं आहे त्याच्यामध्ये गुरु पण मोठा नसतो, शिष्य पण मोठा नसतो. गुरु शिष्य हे एकाच लेवलला असतात, जिथे ती जबाबदारी घेऊन एक विशिष्ट पद्धतीचं एक आध्यात्मिक स्थैर्य देण्याचं काम त्या गुरुचं असतं. ते जर प्रक्रिया घडत नसेल ना, तर बाकी सगळ्या गोष्टी ह्या प्लॅसिबो इफेक्ट आहे असं मला वाटतं. पण काय असतं माहितीये, आपल्याकडे आजकाल असं झालेलं आहे, एखाद्या छोट्या वयामध्ये टेंडर एज मध्ये मदर फादर जे जवळ काही क्लास असेल तर नॅचरली दे टेक देम ओव्हर देअर. त्यामुळे प्रॉपर गुरु निवडणं आहे ना, ही प्रोसेस फार क्वचित होताना दिसते. पण त्याच्यामध्ये प्रत्येकाचं भांड पण आहे ना. आता तुम्हाला एक सांगतो, माझं जर समजा भांड एवढं आहे, एवढं, आणि मी जो गुरुकडे जातोय त्याचं भांड एवढं आहे, तर माझी भूक मिटणार आहे का? पण ते पहिल्यांदा आई वडिलांनाच कळलं पाहिजे. आपल्या मुलाला जेव्हा जन्माला घालता तुम्ही, तेव्हा त्याचं चित्त, त्याचं वातावरण, त्याचं वागण्याचं पॅटर्न्स, त्याची भूक, त्याची इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल, जितक्या ज्या काही भूका असतील अस्तित्वात निसर्गात, वाटतं तुमच्या बाबतीत जे गुरु निवडले गेले ते प्रॉपर निवडले? 100%. कारण तुम्हाला सांगतो की आता संगीताच्या बाबतीत सांगायचं झालं तर पंडित यशवंतबुवा जोशी, त्यांनी प्रेमाने शिकवलं. पहिली गोष्ट काय असते माहितीये का, की तुम्ही त्या गुरुकडे गेल्यानंतर तो गुरु तुम्हाला कुठल्या हेतूने ज्ञान देतोय? तो प्रतिस्पर्धी बनवतोय का? नाही. तो हातचं राखून देतोय का? तर नाही. ह्या ठेवणीतल्या माझ्या बंदिशी आहेत, ते मी ह्याला देणार नाही, ह्याला जे गायचं ते नॉर्मल गाऊ दे, असं केलं का? तर नाही. सडळ हस्ते सगळं स्वतःचं असलेलं त्या शिष्यावर जो उधळून देतो तो खरा गुरु असतो. आणि ज्या हेतूनी तो गुरु त्या शिष्याला ज्ञान देतो ना, तो फार महत्वाचा असतो. कारण त्या हेतूवरच त्या शिष्याचं भवितव्य अवलंबून असतं. ज्ञान तुम्हाला मिळतं, तुम्हाला ज्ञान सगळीकडनं मिळतं, पण ते ज्ञान एका विशिष्ट पद्धतीने कलेत रूपांतर होऊन त्याच्यामध्ये तुमचा इंडिव्हिज्युअल अप्रोच होऊन त्याच्यात तुमचा स्टॅम्प लागून ते रेजिस्टर होऊन लोक तुमच्या मागे पळणं, की हे ऐकल्यानंतर आम्हाला बरं वाटलं, हे ऐकायला पाहिजे, आणि तुमची कला ही लोकांच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक बनणं, ह्याला ईश्वरी अधिष्ठान लागतं. आणि ते अधिष्ठान मिळण्यासाठी म्हणून पहिला महत्वाचा घटक असतो तो म्हणजे गुरुनी दिलेल्या ज्ञानाच्या मागचा हेतू. तो हेतू जर क्लिअर असेल ना गुरुचा, तर गोष्टी सुकर होतात. तो हेतू जर स्वच्छ नसेल तर गोष्टी सुकर होत नाहीत त्या शिष्यासाठी. मग शिष्याला काय करावं लागतं? नोकरी करावी लागते स्वतःचं पोट भरण्यासाठी, आणि उरलेल्या वेळेत तो गाणं करतो. त्याला शिवाय वेगळे पण कारण आहेत. मी हे म्हणत नाही की हे एकच कारण आहे, त्याला अजून वेगळी पण कारणं आहेत. कधी कधी व्यवहार समजला जात नाही, कधी कधी घरची फायनान्शियल परिस्थिती, बरेच कारण आहेत त्याला. पण वन ऑफ द मेन रिझन इज ऑल्सो दिस, की काय हेतूनी गुरु ज्ञान देतो. आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला चांगले गुरु पण मिळाले, सगळं चांगलं झालं. आणि एक सगळ्यात गोष्ट चांगली झाली ती म्हणजे देवाने दिलेली मला जी दृष्टी आहे, आयडेंटिफाय करायची दृष्टी, की हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे, हे माझ्यासाठी नाही आहे, हे माझ्यासाठी नाही आहे, हे आयडेंटिफाय करण्याची दृष्टी दिलेली आहे. ते कशाही पद्धतीचं असू दे. पण तरी सुद्धा ना माझा एक स्वभाव आहे, मी बेनिफिट ऑफ डाऊट देतो आणि बेनिफिट ऑफ डाऊट देऊन
मी अनुभवतो की माझ्यासाठी नसलेली गोष्ट सुद्धा माझ्यासाठी कसं काम करते. म्हणजे आपल्या ज्ञानात भर पडतो की आपण कुठल्या चुका कशा करू नये. पण आहारी जात नाही मी त्या गोष्टींच्या, अजिबात नाही. तर आहारी न गेल्यामुळे आपल्याला एक गोष्टी, आणि दुसरं मेन सांगायचं म्हणजे ना, या सर्व गोष्टी बाजूला राहू दे, संयम हा सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे ह्याच्यात. की एखादी गोष्ट करायची असेल आणि सगळ्या गोष्टी तुमच्या ह्याच्यात येत आहेत, तर संयम आणि डिसअसोसिएशन. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एखादी गोष्ट आपल्याला होताना दिसतीये, पण ती होत असताना अनेक अडथळे येत आहेत आणि निसर्ग सांगतोय की ते आता होणार नाहीये. ती फार महत्त्वाची मोठी गोष्ट असेल, तर तुम्ही दुःखी होऊन डिप्रेस होऊन बसलात ना, तर आलेल्या इतर संधी सुद्धा तुमच्या जाणार. म्हणून मला असं वाटतं की आपण ह्यामध्ये फरक करावा की आपल्यासाठी काय आहे आणि आपल्यासाठी काय नाही आहे. एवढं फरक करून स्वतःशी प्रामाणिक राहून संयमाने जर त्याच्याकडे बघितलं ना, तर गोष्टी फार लाईफमध्ये सुकर होतात असं मला वाटतं. डॉक्टर भरत बलवली यांच्याशी बोलण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत की त्या एका भागामध्ये सगळ्या समाविष्ट करणं हे पॉसिबल नाही आहे. आणि त्याचमुळे आपण याचा दुसरा भाग करणार आहोत आणि त्याच्यामध्ये विविध गोष्टी ज्या त्यांनी सावरकरांच्या विषयीचं त्यांचं योगदान जे आहे, त्यांनी त्यांच्याविषयी काढलेला अल्बम असेल, त्याच्यानंतर वीर सेनानी फाउंडेशन ही जी त्यांनी त्यांची एक संस्था स्थापन केलेली आहे, प्लस त्यांनी सैनिकांना जाऊन तिथे रक्षाबंधन केलेलं आहे. अशा खूप काही गोष्टी आहेत की ज्या आपल्यापर्यंत पोचल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि त्याचमुळे आजचा हा भाग आपण इथे समाप्त करत आहोत, परंतु दुसरा भाग पाहायला विसरू नका.